नमस्कार. कुक विथ निशा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. याआधी मी तुम्हाला मातीचं भांडं नवीन आणल्यानंतर कसं वापरायचं ह्याचा व्हिडिओ दाखवला आहे आणि आज त्याच भांड्यामध्ये मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे मातीच्या भांड्यामध्ये आधी 2 ते 2.5 पळी इतकं तेल घालून घेते. इथे मी गॅस ऑन केलेला नाही आहे. आधी मी तेल घातलं आहे आणि अशा प्रकारे तेल थोडंसं कढईला ह्या पसरवून घ्यायचं आणि नंतरच गॅसची फ्लेम आहे ती ऑन करायची. आता मी इथे गॅसची फ्लेम चालू करते, परंतु मी इथे मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवणार आहे. हाय फ्लेमवर मी गॅस ठेवत नाही आहे, कारण मातीचं भांडं आहे ते हाय फ्लेमवर गरम केल्यामुळे त्याला तडा देखील जाऊ शकते. त्यामुळे सुरुवातीलाच आपण वापरतोय तर इथे मी मीडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम करून घेते. तेल थोडं गरम झालं तर त्यामध्ये मी 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, चक्रीफूल, अगदी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 तेजपत्त्याची पानं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, तसेच एक अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या इथे मी खलबत्त्यावर ठेचून घेतलेल्या आहेत. 1 ते 2 मिनिटासाठी हे सर्व परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम इथे मी वाढवली नाही आहे, मीडियम फ्लेमवरच आपण गॅस ठेवलेला आहे. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतल्यात ते घालून घेते. इथे तुम्ही बारीक चिरून देखील कांदे घालू शकता, परंतु इथे मी आज पातळ चिरून घेतलेले कांदे घालते. आता आपण त्यामध्ये कांदा मिक्स करून साधारणतः त्याला 2 मिनिटासाठी एक वाफ काढून घेऊया. आता आपण 1 ते 2 मिनिटासाठी कांदा परतून घेऊया. इथे मी कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेत नाही आहे, फक्त थोडासा मऊ पडेपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते. तसेच 2 मध्यम आकाराची टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतल्या ती देखील इथे टाकते. ह्याऐवजी तुम्हाला जर का जाडसर रस्सा हवा असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील करून घालू शकता. आता आपले जे साठवणीचे मसाले असतात ते आपण ह्यामध्ये घालूयात. इथे मी 1 चमची घरगुती मसाला, अर्धी चमची हळद आणि 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं आहे. तुम्हाला जर का जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू देखील शकता, किंवा तुम्हाला जर का भाजीमध्ये मिरच्यांची सवय असेल तर तुम्ही इथे 1 ते 2 मिरच्या कट करून देखील त्या घालू शकता. आता आपण हे मसाले कांदा आणि टोमॅटोसोबत व्यवस्थित मिक्स करून 1 ते 2 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकतात छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं दही आपण ह्यामध्ये घालूयात. इथे मी ताजं दही वापरलेलं आहे. आता व्यवस्थित एकदा मिक्स करूयात आणि ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला पुदिना आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. चिकनमध्ये पुदिना घातल्यामुळे चिकनच्या ग्रेव्हीला एक छान टेस्ट येते. आता आपण ह्यामध्ये 1/4 किलो चिकन घालूया. हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 पाण्यातनं. ह्याला मी आधी मीठ किंवा हळद काहीच लावून ठेवलं नव्हतं. डायरेक्टली आपण आता ह्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून घेऊयात. सुरुवातीला आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही. गॅसची फ्लेम आहे ते आपली लो टू मीडियमच आहे. आता आपण एक 5 ते 10 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. 10-10 मिनिटाच्या गॅपने तुम्ही अशा प्रकारे हे मध्ये हलवून घेऊ शकता. आणि मातीच्या भांड्याचा वापर करताना त्यामध्ये स्टीलच्या किंवा कोणत्याही दुसऱ्या चमच्याचा वापर करू नका. लाकडी चमच्याचाच वापर करा, जेणेकरून मातीच्या भांड्याला तडा जाणार नाही. आता पुन्हा ह्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटाची एक वाफ काढून घेऊयात. दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलं, जेणेकरून आपल्याला तो ग्रेव्हीमध्ये वापरता येईल. तुम्ही इथे बघू शकता दही घातल्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटलं आहे. आता आपण ह्यामध्ये चिकन मसाला घालू. 1 चमची मी इथे चिकन मसाला घालते. तुम्ही कोणताही तुमच्या वापरातला गरम मसाला इथे घालू शकता. चिकन मसाला घालून झाला. आता आपण हे मिक्स करून ह्यामध्ये गरम पाणी घालूया. कितपत आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार गरम पाणी तुम्ही घालू शकता. जर का तुम्हाला जाड ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही खोबरं आणि टोमॅटो कांद्याचं वाटण करून ह्यामध्ये घालू शकता, परंतु मला हे असंच बनवायचं होतं त्यामुळे मी इथे वाटणाचा वापर केला नाही आहे. कारण इथे आपण मातीच्या भांड्यात ग्रेव्ही बनवत असल्यामुळे आणि इथे पुदिन्याचा वापर केल्यामुळे त्या ग्रेव्हीला छान फ्लेवर येतो. चिकन थोडं शिजल्यानंतर मी ह्यामध्ये बटाट्यांचा वापर देखील केला आहे. एक मोठ्या आकाराचं बटाट मी इथे चिरून घातलं आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर घाला किंवा स्किप केलं तरी देखील चालेल. पुन्हा एक 10 मिनिटांसाठी आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत.
मला ही पूर्ण भाजी शिजवायला साधारणतः अर्धा तास लागला. आता आपली झणझणीत आणि चमचमीत अशी चिकनची ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा मातीच्या भांड्यामध्ये नक्की चिकनची ग्रेव्ही बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आणखीन इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे हे मातीचं भांडं असल्यामुळे इथे आपण जरी गॅस बंद केला तरी कुकिंग प्रोसेस ही चालू असते. साधारणतः 95% आपली भाजी झाली असं समजलं की नंतर गॅसची फ्लेम आहे ती तुम्ही बंद करून असं झाकण ठेवून द्या, जेणेकरून त्या वाफेमध्येच ती भाजी थोडी जी राहिलेली असते ती शिजून जाते. परफेक्ट 30 मिनिटांमध्ये इथे हे चिकन शिजलेलं आहे आणि छान तर्री देखील आलेली आहे. मातीच्या भांड्यामध्ये आपल्या नॉर्मल भांड्यांपेक्षा थोडं जास्त कुकिंगसाठी वेळ लागतो, त्यामुळे कमी जास्त वेळ हा लागू शकतो. अगदी साधी, सोपी आणि तितकीच चवीला सुंदर अशी ही चिकनची ग्रेव्ही आहे. नक्की बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.